शिजवून घेणे आणि आवडीप्रमाणे भाज्या कट करून घेणे. फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, मोहरी, बिर्याणी मसाला, मटण मसाला हे फोडणीसाठी घ्यायचे. पहिले तेल टाकून घेऊया. दोन चमचे इथे तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकून घेऊया. कांदा, हिरवी मिरची, परतून घेऊया थोडंसं. टोमॅटो टाकूया आता. आलं, लसूण आणि एक टोमॅटो असं वाटून थोडंसं काढलेलं आहे ते टाकून घेऊया. परतून घेऊ. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट आणि त्याच्याबरोबर टोमॅटो बारीक परतून घेऊया. भाज्या टाकून घेऊ आता. फ्लावर, बटाटा आणि मटार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात ढोबळी मिरची अजून काय टाकायचं असलं तरी टाकू शकता. मीठ टाकूया थोडे. म्हणजे भाज्या थोड्या हलक्या शिजून निघतील. आता छान हलक्या शिजल्यात. आपल्याला त्या अशा एकदम सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. आता त्यामध्ये बिर्याणी मसाला, हळद 1.5 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. चांगली फ्राय करून घेऊया जेणेकरून मसाला त्याला छान असा लागेल. छान फ्राय झालेलं आहे. माझ्याकडे थोडे स्वीट कॉर्न होते ते टाकलेत मी. ते पण हलकेसे भाजून घेतले होते आणि एक अर्धा लिंबू वरून पिळायचं. दही नसेल तर लिंबू टाकावे. दही असेल तर दही चालेल. वरून थोडा भात, शिजलेला भात सगळा टाकून घेऊन परतून घ्यायचं आता. छान असा एकत्र करून घेऊया. सगळे मसाले आणि भात आणि भाज्या पूर्ण एकत्र होईल. वरून कोथिंबीर टाकूया आणि जरा वेळ वाफ येऊन देऊया म्हणजे सगळे मसाल्याचा त्याला सुगंध
लागेल. आता आपला भात रेडी झालेला आहे. मिक्स व्हेज पुलाव. या सगळेजण भात खायला.